रामराम मंडळी, कसे आहे मग तुम्ही सगळे? उरे ये कोण नाही, चाटी आहे रे बाबा काम करणे को. अरे भाई मी ना मला ओळखत नाही का पालन. तर आपल्या नवीन सिरीजच्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओत आपण क्ले वर्क पर्यंत पाहिलं होतं, तर या व्हिडिओत आपण मग आता सेकंड प्रोसेस पाहणार आहोत. आपले झाली होती तयारी चालू. पहिले तर भाऊ कात्या मोकळे गेल्या, मग पीओपीचं मटेरियल बनवून तयार केलं. सँडी भाऊन आपल्या पीओपीचं मटेरियल फास्ट राहते तर दिनेश भाऊ आपला रपारप सँडीला माल बनवायला लावत होते आणि आपलं पहिला लेअर चालू करून टाकला त्यानं. दिनेश भाऊ आपले एक नंबर व्यक्तिमत्व, मनमिळावू, मेहनती आणि त्याच्यापासून पुरा मोटिवेट होते माणूस. त्याच्या एवढा स्टॅमिना, म्हणजे या वयात एवढं खतरनाक काम करतात ते, एवढं फास्ट काम करतात, त्याच्यापासून पूर्ण मोटिवेट होते माणूस. त्या फॅमिलीसाठी किती कष्ट घ्यावं लागतात त्याच्या मेहनतीतून दिसूनच आलं. पण शिकलेलं नसताना त्याचं हे टेक्निक आणि हार्डवर्किंग वालं काम चांगलं फेल करून जाते. अशा पद्धतीने सँडी म्हणून मला फोटो काढता मग काढला. तर पहिला लेअर झाल्यावर मग आपल्याला दुसरा लेअर आणि तिसरा लेअर अशा पद्धतीनं 3 स्टेपमध्ये आपल्याला हा डाय पूर्ण करायचा होता. ते काम जवळपास पूर्णत्वाला झालं होतं. हे काम सकाळपासून तर दुपारपर्यंत संपवलं होतं. हे काम करत असताना याच्या क्ले वर्कला आपल्याला जवळपास 8 ते 10 दिवस लागले. काम पहिल्यांदाच केलं, पण त्याचा अनुभव आणि एक्सपिरियन्स लय तगडा होता आणि लय गोष्टी शिकून गेला. आपल्या सँडी बद्दल विचारच करत बसला, त्याला पेंटिंग करता करता आपण हे कोणती फील्ड पकडून घेतली. त्याला म्हटलं भाई कलाकाराचं कामच ते आहे की सगळे मीडियम हाताळता आले पाहिजे. मग व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करून टाका आणि ही सिरीज पूर्ण पहा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.